देशात आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी मीरा भाईंदरमध्ये दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतो आहे. आता महानगरपालिकेच्या विकास कामांवरील फोटो बोर्डवरून दोन्ही पक्ष पुन्हा आमनेसामने आले आहेत. महापालिकेच्या इमारती, विकास कामे, प्रवेशद्वारे आणि बस थांब्यांवर लावण्यात आलेल्या मंत्री व लोकप्रतिनिधींच्या छायाचित्रांवरून हा वाद चांगलाच पेटला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत विकास कामांवर प्रशासकीय कार्यकाळात राजशिष्टाचाराचे उल्लंघन करून लावण्यात आलेल्या मंत्री व लोकप्रतिनिधींचे फोटो सन्मानपूर्वक हटवून त्या ठिकाणी केवळ अधिकृत नामफलक ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. भाजपने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो विकास कामांवर असल्याने भाजपने पोटदुखीपोटी हा ठराव आणल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. हिंमत असेल तर फोटो काढून दाखवा, असे थेट आव्हान शिवसेनेकडून देण्यात आले. महापौर, उपमहापौर आणि गटनेत्यांच्या दालनात भाजप आमदार तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचे फोटो लावण्यात आले आहेत. ते आधी काढावेत अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही देण्यात आला. प्रताप सरनाईक यांचे फोटो काढल्यास भाजप नेत्यांचेही फोटो काढू असा इशारा देत शिवसेनेने दंड थोपटले आहेत. ते जरी सत्ता बीजेपीची असली तरी परंतु राज्यात आणि केंद्रात आमची महायुतीची सत्ता. अशा वेळेला जर आमचे उपमुख्यमंत्री साहेब किंवा आमदार मंत्री महोदय यांचे फोटो एखाद्या वास्तूवर, कारण त्यांनी निधी दिलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने झालेला आहे, ज्या मंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचा विषय काढून फोटो काढण्याचा विषय काढला तर मी प्रत्यक्षपणे इथे बोललेलीच आहे की कुणाची हिंमत असेल तर काढून दाखवा, मग आम्ही शिवसेना स्टाईलने आमचं दणका आहे आम्ही दाखवू. आता आमचा जर फोटो काढायचा प्रयत्न केला तर त्यांचेही फोटो उतरवण्याची धमक आमच्या शिवसेनेमध्ये आहे. दरम्यान भाजपने शिवसेनेचे आरोप फेटाळले आहेत. महापालिका स्थापन झाल्यापासून विकास कामांवर कोणत्याही नेता, मंत्री किंवा आमदारांचे फोटो लावण्याची प्रथा नव्हती. केवळ अधिकृत नामफलक लावले जात होते. प्रशासकीय काळात चुकीचा पायंडा पडल्याने तो आता दुरुस्त करण्यात येत असल्याचे भाजपने स्पष्ट केले. आम्ही उद्घाटन केलेल्या एकाही विकास कामावर कोणत्याही नेत्याचा फोटो लावला नाही. तसेच पक्षाच्या कार्यालयात कोणाचे फोटो लावायचे हा आमचा वैयक्तिक अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढण्याचा कोणताही ठराव महासभेत आणलेला नाही आणि त्यांचा फोटो काढलाही जाणार नाही, असे उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांनी स्पष्ट केले. 2002 ला महानगरपालिका झाली आणि आज 2026 आहे. या अप्रॉक्सिमेटली 24 वर्षाच्या कालावधीमध्ये या महापालिकेमार्फत अनेक वास्तू मोठ्या उभ्या राहिल्यात, पण कोणत्याही वास्तूवरती कोणत्याही नेत्यांचे, कोणत्याही आमदारांचे, कोणत्याही मंत्र्यांचे फोटो आज तागात लावलेले नाही आहेत. मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांनी जिथे उद्घाटन केली त्या सर्व उद्घाटनामध्ये स्वतःचे फोटो आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावलेले आहेत. कार्यालय आहे हे जरी पालिकेचं आहे, इथे आम्ही बसतो, इकडच्या आमदारांचा फोटो आहे तो लावलेला आहे. आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तरी त्यांचा फोटो आम्ही आमच्या ऑफिसच्या आतमध्ये लावला आहे, त्यांनी तर बाहेर लावला आहे. ते चुकीचं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि त्यांचा फोटो काढण्याकरता आम्ही असा कोणताही प्रस्ताव आणलेला नाहीये. फोटो बोर्डच्या निमित्ताने सुरू झालेला हा वाद आता केवळ महापालिकेपुरता मर्यादित न राहता भाजप शिवसेनेतील राजकीय संघर्षाला आणखी धार देण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि आमदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने वरिष्ठ नेते हा स्थानिक संघर्ष कसा हाताळतात याकडे आता मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.